निवडणुकांच्या काळात मतं मिळवण्यासाठी हक्काचा वर्ग म्हणजे तरुण वर्ग आणि महिला वर्ग, यातही खास करून महिला वर्गाला योजनांच्या माध्यमातून लाभ देण्याचा अनेकदा प्रयत्न होतो। महाराष्ट्रात जशी लाडकी बहीण योजना आणली गेली आहे तशीच योजना इतर राज्यातही आणली गेली आहे। त्यामुळे देशात महिलांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांच्या खात्यात थेट लाभ देण्यासाठी तिथली राज्य सरकारं काम करत असतात। पण या महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत मात्र खडखडाट पाहायला मिळतोय। दर महिन्याला योजनांसाठी निधी द्यावा लागतोय आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येतोय। कोणत्या राज्यात कोणत्या महिलांसाठी योजना आहेत आणि ज्यामुळे ती राज्य आर्थिक कसरत करतायत, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये काही राज्यांचे निकाल लागले आणि त्यामध्ये राजकीय पंडितांचे अंदाज खोटे ठरले आणि याला कारणीभूत ठरल्यात त्या तिथल्या महिला। कारण या महिला वर्गानं तिथल्या योजनांच्या आधारे तिथलं सरकार निवडून दिलंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर थेट लाभ देणाऱ्या आकर्षक योजना हे तिथल्या राज्य सरकारचं यश मानलं जात आहे। या योजना गेम चेंजर ठरत असल्या तरी राज्याच्या तिजोरीवर मात्र या योजनांमुळे आर्थिक भार वाढलेला आहे आणि त्यामुळे तिजोरीत खडखडाट पाहायला मिळतोय। PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात लाभ देणाऱ्या या योजनांवर 12 राज्यांमध्ये अंदाजे 1.68 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते या योजनांमुळे मतदारांची संख्या वाढली आहे आणि कुटुंबाचा खर्चही सुधारलाय। पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा मात्र बोजवारा उडालाय, कारण देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोजा वाढलाय, कर्ज वाढलाय। सिव्हिल्स डेलीच्या अहवालात म्हटलंय की रोख रकमेच्या हस्तांतरणामुळे महिलांचा सहभाग वाढलाय, पण तो कायमस्वरूपी नाहीये। सरकारनं या मोफत योजना थांबवल्या नाही तर GDP वाढीवर खूप वाईट परिणाम होईल अशी ही भीती व्यक्त होतीये। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणत्या राज्यात कोणत्या योजनांवर किती निधी खर्च झालाय आणि त्याची बजेटमधली टक्केवारी किती आहे। कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजना आहे जिच्यावर 28,608 कोटी रुपये खर्च झालेत। बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 7.468%। मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना आहे जिच्यावर 18,669 कोटी रुपये खर्च झालेत। बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 4.974%। महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे, बजेटमध्ये याच्यावर 36,000 कोटी रुपये ठेवले गेले, याची टक्केवारी 5.143% इतकी आहे। पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भांडार योजना आहे जिच्यावर 26,700 कोटी रुपये खर्च झालेत, तर बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 7.819%। ओडिशामध्ये सुभद्रा योजना जिच्यावर 10,145 कोटी रुपये खर्च झालेत, बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 3.802%। तामिळनाडूमध्ये मागलीर उरिमाई ही योजना आहे जिच्यावर 13,807 कोटी रुपये खर्च झालेत, बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 3.143%। झारखंडमध्ये मैया सन्मान योजना आहे जिच्यावर 13,363 कोटी रुपये खर्च झालेत, बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 9.779%। आसाममध्ये लखपती बडेऊ योजना आहे, 3,038 कोटी रुपये खर्च झालेत, याची टक्केवारी आहे 2.072%। छत्तीसगडमध्ये महातरी वंदना योजना आहे जिच्यावर 5,500 कोटी रुपये खर्च झालेत, बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 3.333%। दिल्लीमध्ये महिला समृद्धी योजना आहे जिच्यावर 51,110 कोटी रुपये खर्च झालेत, बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 5.359%। हरियाणामध्ये दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजना आहे जिच्यावर 5,000 कोटी रुपये खर्च झालेत, बजेटमध्ये याची टक्केवारी आहे 2.995%। तर हिमाचल प्रदेशमध्ये प्यारी बहना सुख सन्मान योजना आहे जिच्यावर 50 कोटी रुपये खर्च झालेत आणि याची टक्केवारी 0.095% इतकी आहे। एकंदरीत इतका निधी हा राज्यातल्या महिलांवर खर्च करण्यात आलेला आहे। हे जरी खरं असलं तरी महिला योजना या महिला सक्षमीकरणासाठी किती प्रभावी ठरतात हा भविष्यातला प्रश्न आहे। पण सध्या तरी सर्वच राजकीय पक्ष या योजनांच्या भरवशावर निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रयत्न करतायत, हे मात्र नक्की। महिला योजना हा राजकीय पक्षांसाठी निवडणुकीचा आधार बनल्यात। महिला योजना सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यांचा अविभाज्य भाग बनल्यात। PRS इंडियाच्या अहवालानुसार 2024-25 मध्ये 9 राज्यांनी DBTवर म्हणजे थेट लाभ मिळण्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केले, ज्यामुळे राज्यातील विकास कामांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं समोर आलंय। काहीही असलं तरी सर्वच राजकीय पक्ष महिलांना लाभ मिळवत सत्ता मिळवतायत, हे मात्र नक्की आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।